मित्रांनो, आपण खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी चाललेलो आहोत आणि आपलं डिझेल, पाणी, बर्फ आणि जे काय आपलं सामान आहे ते आपण सर्व मोठ्या बोटीत पोचवत आहोत. हे बघा, हे येल्लो कलरचे तुम्हाला कॅन दिसत असतील, हे पाण्याचे कॅन आहेत. तर हा जो कॅन आहे हा 35 लिटरचा एक कॅन आहे. तर आपण 22 कॅन घेऊन चाललेलो आहोत. चालता चालता ओ पाय पाहिले पायपाना. ही जी तुम्हाला ग्रीन कलरची दोड दिसत आहे ही आपण आपल्या बोटीसाठी नवीन सामान तयार करण्यासाठी परचेस केलेली आहे आणि आपण ही आता घेऊन चाललेलो आहोत आणि आपण बोटीमध्ये याचं आपण सामान बनवणार आहोत ज्याची आपल्याला गरज आहे. हा बघा, ब्लू कलरचा कॅन आहे आणि इथे पण हे कॅन आहेत. हे सर्व आपण बोटीमध्ये घेऊन चाललेलो आहोत. तर बोटीसाठी डिझेल लागेल आपल्याला आणि पिण्यासाठी पाणी आणि मासळीसाठी बर्फ, हे सर्व आपण घेऊन आता चाललेलो आहोत. आता आपण आपल्या पाण्याच्या टाकीत पाणी भरत आहोत आणि हे बघा, आपला जो सिंटॅक्स आहे पाण्याचा, म्हणजेच आपली पाण्याची जी टाकी आहे ती 500 लिटरची आहे आणि त्याला मोटरसुद्धा कनेक्ट आहे. तर आपण मोटरने पाण्याची टाकी आता भरलेली आहे आणि जे आपले उरलेले पाण्याचे कॅन आहेत ते आपण रिझर्व करत आहोत, म्हणजेच आपण ते आपल्या खणामध्ये स्टोअर करत आहोत. तर हे आपले शिल्लकसाठी राहतील आणि आपलं हे स्टोअर थोडंसं सामान आहे ते सुद्धा आपण ठेवलेलं आहे तिथे. तसंच आपल्याला डिझेलसुद्धा स्टोअर करायचं आहे. हे बघा, डिझेलचे कॅनसुद्धा आपण आता स्टोअर करत आहोत. हे आपण शिल्लकसाठी ठेवत आहोत. आपली जी डिझेलची टाकी आहे ती आता भरलेली आहे, तर आपण हे आता रिझर्वसाठी हे कॅन ठेवलेले आहे. आता आपण आपला बर्फसुद्धा आपण आपल्या बोटीमध्ये नेणार आहोत. तर आपण हा बर्फ आता आपल्या छोट्या बोटीमध्ये ठेवून तो मोठ्या बोटीपर्यंत पोहोचवणार आहोत. आता आपण आपला बर्फ बोटीच्या क्रॅनने वर घेत आहोत. तर मित्रांनो, आता तुम्हाला दिसत असेल उकाना कलना. तर मित्रांनो, कोळी लोकांचा हा जो बिझनेस आहे हा आपण कन्व्हेन्शनली म्हणजेच पारंपरिक रीतीने करत असतो. पण आता काही टेक्नॉलॉजी आणि आयडियाज आहेत, तर आपण त्याचा लाभ घेत असतो, जेणेकरून आपला वेळ पण वाचेल आणि आपलं कामसुद्धा इझी होईल, म्हणजे सोपं होईल. आता आपला बर्फ पण आपल्या खणामध्ये स्टोअर केला जात आहे आणि आता आपण खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी चाललो आहोत. तर मित्रांनो, आता आपण आपल्या लोकेशनवर पोचलेलो आहोत आणि सर्वप्रथम आपण प्रे करत असतो आणि प्रे करूनच आपण जाळी बांधणार आहोत. Ave María. Ave María. Ave María. Parang
इव्हनिंगचा वेळ आहे, म्हणजे संध्याकाळचा वेळ आहे आणि आता आपली पहिली जाळी बांधली जात आहे. तर तुम्हाला दिसत असेल आपल्याला एकूण 20 जाळी बांधायच्या आहेत आणि 20 जाळी त्या सोडून आपल्याला काय मासली भेटेल ते आपण पाहणार आहोत. इथे आपले दीपक अंकल जाळी बांधण्याची जी दोर आहे ती रेडी करत आहेत. ती तुम्हाला व्हाईट कलरची दोर दिसत आहे, ती रेडी केली जात आहे. कारण आपल्याला स्टेप बाय स्टेप या जाळी बांधायच्या लागतात. तर त्याच्यासाठी सर्व व्यवस्थित आपल्याला सर्व सामान रेडी करावं लागते आणि क्रमाक्रमाने आपल्याला ह्या जाळी बांधाव्या लागतात. तर ही बघा, ही आपली मासली आहे. याच्यामध्ये कोलंबी आहे आणि याच्यामध्ये मिक्स मासली आहे, जशी पॉपलेट, बडं, शिवरी आणि इथे पण बघा, इथे पण कोलंबी आहे थोडीशी आणि ही बॉम्बे डक आहेत. ते थोडंसं त्याला बर्फ मारलेला आहे आणि हे बघा, ही सुद्धा कोलंबी आहे. तर मित्रांनो, याच्या अगोदर आपण ज्या जाळ्या बांधल्या होत्या त्या जाळीची ही सर्व मासली आहे, ही आपण आता स्टोअर करणार आहोत. पण आपल्याला स्टोअर करण्यासाठी वेळ नाही भेटला, कारण आपण लवकरच लवकर जाळी बांधणार. तर आपल्याला जास्तीत जास्त मासली येण्याची अपेक्षा राहील, तर ते नशिबाचं आहे. ही बघा, आपल्याजवळ एक दुसरी बोट आहे, ती सुद्धा जाळी बांधत आहे आणि त्या बोटीच्या मागून एक कंटेनर शिप जात आहे. आपली जाळी ही पाण्यामध्ये जात आहे आणि त्याला थर्माकोल सुद्धा बांधलेला आहे आणि त्याला दोर बांधलेली ती सुद्धा फेकलेली आहे. आणि ह्या ज्या आपण जाळी बांधत आहोत ह्या सर्व जाळी साऊथ दिशेला बांधल्या जात आहेत, म्हणजेच दक्षिण दिशेला बांधल्या जात आहे. आणि याच्या आधी आपण ज्या जाळी बांधल्या होत्या त्या नॉर्थ दिशेला म्हणजे उत्तर दिशेला बांधलेल्या होत्या आणि त्याची आपण तुम्हाला मासली दाखवलेली होती. तर आता आपण साऊथ दिशेने बांधून आपल्याला काय मासली भेटते तर आपण थोड्या वेळानंतर पाहणार आहोत. तर आपला मित्र विज्ञान हा वीजने आपली दोर आहे ती ओढत आहे. तर मित्रांनो, हे जे वीजचं काम आहे हे खूप कठीण आहे आणि हे ध्यानाने करायचं लागते. नाहीतर आपण ध्यानाने हे काम नाही केलं तर ही आपण दोर जी ओढतो ती दोर ओढण्यापेक्षा वीज आपल्याला ओढणार आणि त्याच्याने आपल्याला खूप दुखापत होऊ शकते. तर असं याच्या आधी खूप लोकांना दुखापत झालेली आहे, तर खूप ध्यानाने हे काम करावं लागतं. हा बघा, आपला खोलासुद्धा बांधून झालेला आहे आणि हे बघा, तुम्हाला थर्माकोल दिसत असतील. तर हे आपले 20 थर्माकोल आहेत आणि 20 जाळ्या बांधल्या आहेत, त्यांना 20 थर्माकोल बांधलेले आहेत. तर आता आपण नंतर बघूया आपल्याला काय मासली भेटते. तर रात्रीच्या 7:30 वाजलेले आहेत आणि आपल्या 19 जाळी सोडून झालेल्या आहेत आणि ही लास्ट म्हणजे शेवटची जाळी आपण सोडत आहोत. तर ह्या जाळीला काय मासली भेटणार आणि याच्या आधी ज्या 19 जाळी आपण सोडलेल्या आहेत त्या जाळींनासुद्धा काय मासली भेटले हे आपण तुम्हाला आता दाखवणार आहोत. तो शेवटचा भाग आहे तो आता आलेला आहे आणि आपण आता तो वर घेत आहोत. तर त्याच्यामध्ये काय मासले आहे हे आपण आता पाहणार आहोत. तर तो जो खोला आहे तो आपण वीजने वर घेत आहोत. तर हे बघा, आणि त्याच्या आधीसुद्धा एक खोला आहे तो जेलीफिशने भरलेला आहे आणि हा सुद्धा जेलीफिशनेच भरलेला आहे. तर जी जेलीफिश आपल्याला पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशीच आपल्याला मासली भेटलेली आहे आणि ही बघा, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जेलीफिश आहेत. तर हे बघा किती मोठं आहे. तर असे हे जेलीफिश आहेत. तर अंदाजी याचं वजन आपल्याला 20 ते 30 किलोपर्यंत होईल. तर हे बघा, आपण हे बाहेर काढत आहोत आणि आपल्या समुद्रामध्ये फेकत आहोत. कारण हे जे जेलीफिश आहेत हे खूप विषारी असतात आणि याची अंगाला खाज लागते आणि अंगाला खाज लागली तर खूप जळजळ होते. तर याच्याशी आपल्याला लांबच राहायचं लागते. तर हे बघा, आता जे आपले मित्र जी जेलीफिश बाहेर काढत आहेत तर बाहेर काढताना त्यांना खाज लागत असते लाईटली. तर हाताला त्यांच्या ग्लाऊजसुद्धा आहेत, पण ग्लाऊज असतानासुद्धा खाज होत असते. तर थोडी खाज होतेच, कारण खूप विषारी असतात हे जेलीफिश.
तर आता आपल्याला मासलीसुद्धा तुम्हाला दिसत असेल. ही बघा एवढे जेलीफिश काढण्याने आपल्याला मासली एवढीच भेटलेली आहे. थोडीशी मासली तुम्हाला दिसत असेल कारण याच्यामध्ये पूर्ण जेलीफिश भरलेले होते. तर आपल्याला ते फेकायचे लागले कारण ते वेस्ट आहेत. आणि ही बघा आपल्याला एवढीशी मासली भेटलेली आहे. तर असेच झालेलं आपल्याला थोडी थोडी मासली भेटते. एकदा सेव हे करायला पाहिजे होतं का काय वावऱ्यांनी काय टाकीची गाडी. तर आता तुम्हाला 20 जालीची आपली सर्व मासली तुम्हाला दाखवतो. ही बघा ही आपली जी टब भरलेले आहेत ही मिक्स मासलीने भरलेले आहेत. तर आणि जी आपण वेगळी वेगळी जी मासली काढलेली आहे जसे बोंबेटक वेगळे काढलेले आहेत आणि कोलंबी काढलेले आहेत आणि थोडीशी मोठी मिक्स मासली काढलेली आहेत. तर ही आपण आपल्या बोटीच्या डिझेल खर्चासाठी ती काढलेली आहेत. आणि ही बघा ही कोलंबी आणि ही थोडीशी मिक्स मासली आहे याच्यामध्ये. तर हे सर्व आपण खर्चासाठी आपण काढतो. आणि हे बघा आपली 1 2 3 4 5 गोल टपा आपली भरलेली आहेत. ही मिक्स मासलीची आहेत. ह्याच मिक्स मासलीचे आपण हिस्से करणार आहोत आपल्या जे बोटिंगचे साथी आहेत त्यांना सर्वांना. दारू वाढता ना घे दारू. तर 8 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत आणि आपल्या सर्व जाली सोडून झालेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.